मॉर्निंग टीम. गुड मॉर्निंग. आता आपला थॉट वेळ माणसाला यशस्वी करत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला यशस्वी करतो. सांगत आहे तर वेळ माणसाला भरपूर असतो पण माणसाला यशस्वी करत नाही. उदाहरण म्हटलं आता पहिलीपासून तर 10वीपर्यंत पोरं एक्झाम करतात किंवा हे करतात. तर 10वी-12वीचा जर 12वीचा पेपर असतो ते 10 ते 12 वर्ष माणूस हा वेळ असतो माणसाकडं. त्या वेळेमध्ये समजा आपण अभ्यास केला ते केलं आणि ऐन समजा एक्झामची जी डेट आहे त्या डेटला समजा तुम्ही पेपरला नाही गेले तर यशस्वी होणार आहे का नाही होणार. कारण तुमच्याकडे वेळ आहे पण वेळेचा तुम्ही योग्य वापरच नाही केला त्या दिवशी पेपरलाच नाही गेले तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होणार नाही होणार. तसंच कुठलीही गोष्ट असो. आता सकाळचा जो न्यूजपेपर असतो तो आपण एक्झॅक्ट 4 रुपये 5 रुपयाला आपल्याला मिळतो. आपण तुम्हाला सकाळी कधी गेलं तुम्ही न्यूजपेपर घेऊ शकता. न्यूजपेपर काही संध्याकाळी कोणी आलं तुम्ही 10 रुपये समजा 4 रुपये किलोनं पण घेणार नाही. सांगायचं तात्पर्य हेच की वेळेचा योग्य वापर केला तरी माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो. सांगायचं तात्पर्य झालं तर माणसाच्या जीवनामध्ये किंवा वैयक्तिक असो काही असो जिथं माणूस आहे त्या तिथून काहीतरी गोष्टी शिकत गेलं पाहिजे. कारण आज वेळ आहे शिकण्याचा उद्या तर कुठंतरी अंमलात आणणं आहे. आता बिझनेसमॅन असो किंवा हे असो कुठलाही एखादा मुलगा असला तर तिथे काम करतोय त्या गोष्टी शिकलाय त्याच कुठेतरी उद्या उपयोगी येऊ शकतात. कारण वेळ आहे पण वेळेचा योग्य वापरच केला नाही माणूस जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. सांगतात तर हेच आहे की जीवनामध्ये वेळ असतो पण वेळेचा योग्य वापर कधी करायचा हे माणसाला कळलं तर जीवनामध्ये नक्की यशस्वी. सांगतात तर हेच आहे वेळ माणसाला यशस्वी करत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला यशस्वी करतो. थँक्यू.